आज आपल्या लंचमध्ये आहे गट्टूचा पुलाव। खायला खूप टेस्टी होतो आणि झटपट होतो, काही मिनिटांमध्ये तयार होतो। चला रेसिपीकडे वळूया। आता पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे 1 वाटी राईस घेतला आहे। हा राईस आहे तो वॉश करून इथे मी कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये मीठ थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यानंतर आपलं वॉश केलेला राईस त्यामध्ये टाकला आणि आपला भात असा सुटसुटीत होण्यासाठी लिंबू पिळायचं। त्यानंतर इथे मी गट्टूची तयारी करण्यासाठी 1 वाटी मीठ, थोडंसं जिरे, त्यानंतर ओवा, हळद आणि बेसिक मसाले घालून घेतले। लाल तिखट, त्यानंतर थोडं मीठ, कस्तुरी मेथी क्रश करून इथे टाकलेली आहे मी, थोडंसं तेल, अर्धा चम्मच, 1.5 चम्मच दही। आता याला छान मिक्स करून घेतलं बिकॉज दह्यामध्ये पण पाणी असतं आणि तेल, आणि जास्त पाणी घातलं तर मग ते जास्त पीठ सैल होतं। आपल्याला पीठ हे पुरीला आटा जसा लावतो तसं लावायचं आहे। इथे मला अजून पाण्याची आवश्यकता वाटते तर मी 1-1.5 स्पून पाणी घातलं आहे आणि मळून घेतलं। बस इतकंच पाणी ठीक आहे, जास्त पाणी घातलं तर ते खूप सैल होतं। आता आपला आटा मळून तयार आहे। आता आपण याला थोडं तेलाने मिक्स करून घेऊया, तेल लावून। आता इथे मी असे लांब शेपमध्ये गट्टू बनवून घेतले आणि गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं। तर गट्टू बनवून झालेले आहे ते मी त्यात ट्रान्सफर करून घेतले। आता हे चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहे आपल्याला 5 ते 7 मिनिट। मी दाखवते तुम्हाला म्हणजे परफेक्ट पॉईंट कुठला असतो जेव्हा आपल्याला कळेल की पूर्ण शिजलेलं आहे। इकडे आपला भात शिजून रेडी आहे, स्ट्रेनरमध्ये स्ट्रेन करून घेतला। आता तुम्ही बघू शकता आपले जे गट्टू आहे ते वर आलेले आहे, अशा प्रकारे बबल तरावर आले की पूर्ण शिजले। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी काही खडे मसाले घेतले आहे, दालचिनी, लवंग, विलायची, जिरं, तमालपत्र, हिरवी मिरची कट करून, कोथिंबीर, काही काजू, ओनियन, त्यानंतर अद्रक किसून आणि लसूण। आता आधी मी इथे काजू फ्राय करून घेतले, त्यानंतर गट्टूचे काप करून तेही असे मंद आचेवर तळून घेतले, असे लालसर थोडा सोनेरी असा कलर येईपर्यंत। 2 बॅचमध्ये आता इथे मी गट्टू तळून घेतले। अशा प्रकारे आपले गट्टू तयार आहेत। आता फोडणीमध्ये आधी मी तमालपत्र हे सगळे खडे मसाले टाकले आधी दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर मग मी त्याच्यात उभा स्लाइस केलेला जो कांदा होता तो त्यामध्ये घातला। त्यानंतर छान कांद्याला परतून घेतलं असं गुलाबी रंगावर येईपर्यंत, अशा प्रकारे। कारण कांदा जर पूर्ण शिजला नाही तर मग तो असा गोडसर चव लागते त्याची, तर त्यामुळे मी असं गोल्डन ब्राऊन शिजवल्यानंतर त्यामध्ये लसूण ॲड केला, आलं ॲड केलं किसलेलं आणि हिरवी मिरची। आता यालाही छान प्रकारे असं परतून घेतलं। तुम्ही बघू शकता आपले ह्या सगळे जिन्नस परतून रेडी आहे। आता या स्टेजला मी यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे। तर 1/2 टीस्पून हळद घेतली आहे, त्यानंतर 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून धनिया पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून मीठ। तर हे सगळे मसाले आता प्रॉपर मिक्स करून घेतले आणि आपले मसाले लागायला नाही पाहिजे किंवा जळले नाही पाहिजे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं। म्हणजे तुम्ही बघू शकता यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं अशा प्रकारे। आता थोडं अर्धा मिनिटभर आणखी परतून घेतलं। आता त्यानंतर इथे मी 2 स्पून दही ॲड केलं आणि फ्लेम आपली लोला ठेवायची, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। आता कंटिन्यू स्टर करत मी या दह्याला थोडं फिरून घेतलं, तर तुम्ही बघू शकता इथे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपले जे फ्राय केलेले गट्टू होते ते यामध्ये टाकले, छान मिक्स करून घेतले।
आता आपल्याला हे 1 ते 2 मिनिट याची चांगली वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे गट्टूमध्ये सगळा मसाला आपला जो आहे तो कोट झाला पाहिजे आणि आतमध्ये पर्यंत मुरला पाहिजे, कारण फ्राय केल्यामुळे ते कडक झाले. आता कव्हर करून याला 2 मिनटं वाफ काढून घेऊया. बघा अशा प्रकारे सगळ्या इकडे असे कडेने तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. आता आपण जो भात शिजून घेतलेला आहे तो यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि प्रॉपर मिक्स करून घेऊया. आता मी इकडे भात ट्रान्सफर करून घेतला आणि आता प्रॉपर मिक्स करून घ्यायचा. आपले ग्रेन्स जे आहे ते तुटायला नको. आता इथे आपण 100% आधीच भात शिजून घेतलेला आहे. आता इकडे यामध्ये शिजवायची गरज नाही. जसं आपण फ्राईड राईस करतो तसं सेम फक्त फ्राय करायचं आहे 2 मिनटं, म्हणजे सगळे जे मसाले आहेत त्याचा अरोमा आपल्या भातात उतरला पाहिजे पूर्ण, म्हणून 2 मिनटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची आहे परत करून. तर 2 मिनटानंतर आपल्या पुलावमध्ये कोथिंबीरनी छान गार्निश करायचं. परत एकदा गरम मसाला टाकल्यानंतर मी परत एकदा मिक्स करून घेतला आणि सर्व केला. इथे आपला गट्टूचा पुलाव रेडी आहे. खूप छान लागतो, झटपट होतो. थँक्स फॉर वॉचिंग. या खायला.